सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत व्यासपीठावर दिनेश चौगुले यांच्या शुभ हस्ते. अप्रतिम गोलंदाजी केली आहे, मॅजिकल षटक हाताळलं, 2 धावा देत 4 गडी बाद केले विशाल पाटीलनं. कॉंग्रॅच्युलेशन्स विशाल अँड ऑल द बेस्ट फॉर द रेस्ट ऑफ द टुर्नामेंट. पुढील मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. आणखी एक पोगावची टीम ॲक्शनमध्ये आहे. आता ए टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जय हनुमान पोगाव ए विरुद्ध जय बजरंग भिनार. पोगाव संघानं टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. सलामीचे फलंदाज स्वर्गीय आप्पा नाना खेळाडू कक्षामधून बाहेर येत आहेत, खेळपट्टीकडे दाखल होतील आणि आता वेळ झालेली आहे समालोचन कक्षामध्ये बदल करण्याची. यापुढचा आवाज असेल सिनियर कॉमेंटेटर सिद्दीक बाबे यांचा. धन्यवाद अजय घरात. आइए दोस्तों, लौट चलते हैं अध्यक्ष चषक की अद्भुत दुनिया में. मेरे साथ मिस्टर आईपीएल जुड़े. पोगाव ने तो कमाल कर दिया, बड़ा उलटफेर. और अब जय हनुमान स्पोर्ट्स पोगाव ए उनके सामने जय बजरंग भिनार. देखिए, तुषार शिल्के एक ऐसे खिलाड़ी हैं जिनके बारे में जितना कहा जाए कम है. देखना है कि गेंदबाजी के लिए ज्ञानेश्वर शिल्के, वन ऑफ द ग्रेट इकोनॉमिकल बॉलर इन दिस सीजन, सामना करेंगे बैट्समैन भिनार के. दिनू गुलवी नॉन स्ट्राइक पर हैं. कुमार गुंड. शाम बहुत ही सुहानी, सुनहरी धूप की चादर इस वक्त पूरे बंदरा मारुति क्रीड़ांगन को अपनी आगोश में लेती हुई. गेंदबाजी की शुरुआत ज्ञानेश्वर शिल्के, विकेट टेकर गेंदबाज रहे हैं इस सीजन में. अपना उनका स्टाइल है. राकेश पाटिल साहब और दिनेश चौगले हमारे साथ हैं. कमेटी ने अपना 100% दिया है. इस कमेटी को हम ऑर्गेनाइज नहीं बल्कि इस कमेटी को सुपर स्पॉन्सर कमेटी कह सकते हैं. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद स्वीप लगाने की कोशिश, फ्रंट फुट पे बीट किया. ये खासियत है ज्ञानेश्वर की. चांगला बॉल, चांगली सुरुवात ज्ञानेश्वर शेळकेकडून. दिनू आणि कुमार ही सलामीची जोडी मैदानामध्ये असताना 4 षटकांचा सामना आहे आणि हा सामना तेवढाच रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर, इस मरतबा ऊपर लगी है, फील्डर आ रहे नीचे. ओह, कैच छूटा, सपना टूटा. लेकिन यहाँ एक गेंद पे 2 बार अपने ही बच सकते. रनआउट हो गए बैट्समैन दिनू. आवश्यकताच नव्हती. दिनूच्या खात्यामध्ये 1 धाव आली होती, परंतु कुमारने त्याला कॉल केला सेकंड रनसाठी प्रयत्न करत असताना. कारण पहिलेच बॅकफुटला जात असताना स्वीप करण्याचा प्रयत्न, तिथून टॉपेज लागला, झेल सोडला आणि त्याच्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज परतलाय दिनू. ज्ञानेश्वर शेळकेला या पहिल्या ओव्हरमध्ये टीमला मिळते यश आणि आउट होणारा फलंदाज दिनू गुळवी. कुणाल सर, भावेश वारे को 7 खुद माफ. कैच छोड़ा लेकिन बैट्समैन को रन आउट किया. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए आयुष हरड. बहुत कुछ डिपेंड करता है कुमार गुंड पे. कुमार गुंड एक ऐसे बैट्समैन है जिन्होंने सिटी क्रिकेट में 5 ऐसी इनिंग खेली है जो वाकई में सुपर से ऊपर है. खासतौर से फाइनल से पहले फाइनल में बाली ट्रॉफी 2016 का वो मुकाबला इंडियन के सामने स्लॉक कर दिया है. पिकअप शॉट है, 6 रन. वाली पोर आईने तडीले चालली. की भी गेंद थी, कंट्रोल फुल शॉट है, पीछे खिलाड़ी है डीप में. 1 रन आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ. भिनार का 8 रन 1 विकेट. सुरुवात 1 विकेट गमावल्यानंतर आयुष मैदानामध्ये आला, त्याची षटकाराने सुरुवात झाली. 7 धावांवर तो खेळतोय. कुमार गुंडला खातं उघडायचंय. लेफ्टी बॅटर घातक फलंदाज
नाव आहे, टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये खुल्या गटातलं प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट देखील खेळलं आहे, त्याच्यामुळे चर्चा होईल या खेळाडूची. परंतु समोर ज्ञानेश्वर शेळके हे विसरून चालणार नाहीये, एक चांगला गोलंदाज. देखिए हमारी खुशकिस्मती है कि मिस्टर आईपीएल कुणाल दाते सर लगातार भिवंडी क्रिकेट को कवरेज दे रहे। कल से वो हमारे साथ मैगी ट्रॉफी में रहेंगे 3 दिन डे नाइट, और इस मरतबा ट्राइव किया सीधा एक्स्ट्रा कवर में, थोड़ा फंबल, 1 रन। क्या दिलकश स्ट्रोक खेला था कुमार गुंड ने। चांगला स्ट्रोक होता, बरोबर नजरेच्या खाली हा स्ट्रोक खेळत असताना फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह चांगला होता, क्षेत्ररक्षकाकडून हलकीशी चूक झाली, बॉल निसटला आणि त्याचा फायदा उचललाय कुमार गुंडने. सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. और 31 तारीख को फिर से हम अध्यक्ष चषक में फाइनल के दिन आ जाएंगे। काफ़ी बिजी शेड्यूल है, और सबसे बड़ी बात है कि कुणाल हमारे साथ है। पंच किया था, बाहर जाती हुई गेंद को रन लेना चाहते थे, डायरेक्ट हिट करने की कोशिश, जोखीम होती या धावेमध्ये. पुन्हा एकदा कुमार अर्ध्या खेळपट्टीपर्यंत जाऊन पोहोचला, त्यानंतर आयुषने त्याला थांबवलं. चांगला निर्णय होता आयुषचा, कारण एका फलंदाजाला नक्की ते धोक्याची घंटा होती. अखेर पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा, 1 फलंदाज बाद. टीम जय बजरंग भिनार. देखिए 9 रन पे 1 विकेट, मिला जुला ओवर हम कह सकते हैं कुणाल सर। कुणाल सर एक बात और है कि पिछले जो मैच में बॉलिंग हुई पोगांव बी की तरफ से, गुच्छों में विकेटें ली। हो, 2 गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली. सुदर्शनने सुदर्शन चक्रच चालवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर विशाल पाटील ज्याने 4 विकेट घेतल्या, आणि त्याच्यानंतर सुदर्शनने 3 विकेट, 7 विकेट दोघांनी घेतल्या. पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट आली नव्हती, 19 धावा आल्या होत्या. देखना है, बहुत कुछ डिपेंड करता है कुमार गुंड पे, किस तरह की बल्लेबाजी करते हैं। एक शॉट ने ये जाहिर किया है कि उनका कॉन्फिडेंस बहुत ऊपर लेवल पे है। गेंदबाजी में अविनाश शिल्के ब्रदर्स जब भी चलें, पोगांव ए, जेएच पोगांव ए ऊपर ही रही है। फील्डिंग में अब खोल दिया गया है क्योंकि पावर प्ले खत्म हो गया है, और कुमार को देखते हुए ऑनसाइड के फील्ड को काफी कस दिया गया है। हो, आता मोठ्या फटक्यासाठी नक्की तो जाईल, जाणला देखील जातो, आणि अशा परिस्थितीमध्ये ऑन साईडला आणि त्याचबरोबर तो कव्हर्सला देखील चांगला खेळतो, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्याने एक चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवला होता. परंतु शेवटी ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण, कारण लेफ्टी बॅटर आक्रमक असतात, आक्रमक अंदाजामध्ये फलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. आणि त्याच्यासमोर असेल अविनाश शेळके. अविनाश की गेंद विकेटों में थी, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं। हे एका मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. चांगल्या बॉलला सन्मान देणं, खराब बॉलचा समाचार घेणं. चांगला बॉल होता, बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सन्मान दिला, बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, तिथे डॉट बॉल येतोय, आणि पुन्हा एकदा कुमार तयार. टीमची धावसंख्या 9. सुजीत तात्या पाटिल की शाम आपके नाम। स्विंग करने की कोशिश, सवाल पूछा वहां पर, ऊपर लगी, अंपायर का कहना था, लेकिन छटाया था इस गेंद ने। हो, पडल्यानंतर नक्कीच बाहेर निघणारा बॉल होता, आणि अंपायर तेच सांगता स्टंपला सोडून गेला असता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला असता. तिथून ज्यावेळेला कट होत होता बॉल, तीच खून पंचांनी इथे कळवली आहे. त्याच्यामुळे इथे आणखीन एक डॉट बॉलचा दबाव सातत्याने बनतोय कुमार गुंड या फलंदाजावर, जय बजरंग भिनारवर, कारण पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत अविनाश शेळकेने. अविनाश शिल्के मुंडोरा एंड से आते हुए, क्या बॉलिंग हो रही है, क्या बॉलिंग हो रही है। बिल्कुल ऑफ स्टंप उसके करीब में लाइन ऑफ अटैक है, और लगातार गेंदे आगे रखी जा रही। स्वीप करण्याचा प्रयत्न, दोन्ही पायाच्या मधून बॉलला पाठवले सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. यानंतर टीम गावदेवी कोळिवली यांनी संपर्क साधायचा आमच्या मुख्य व्यासपीठाशी. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो गावदेवी कोळिवलीच्या विरुद्ध खेळताना दिसेल लास्ट मॅच मध्ये. फिर जड़ में गेंद थी, मजबूर किया झुकने पर, टक करते हुए छोटी बैकलिप से 1 रन। रन बनाना थोड़ा कठिन हो रहा है, उसका कारण है बॉलिंग हैज बीन टेरिफिक एंड फील्डिंग हैज बीन एक्सलेंट। एक्झॅक्ट फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. एक षटकार नक्की आला होता, आयुष आल्या त्याच्या बॅटमधून षटकार आला, त्याच्यानंतर ऑलमोस्ट शांत ठेवले फलंदाजांना. या ओव्हरमध्ये सलग 3 डॉट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. अविनाशने रोखलंय जय बजरंग भिनारच्या महत्वाच्या फलंदाजांना, आणि त्याच्यामध्ये कुमार गुंडचं नाव आहे. खामोशी को तोड़ना होगा, इस दौर में जीना है तो कोहराम मचा दो। लेकिन क्या बॉलिंग हो रही है। अविनाश शिल्के की एक खासियत रही है कि ये गेंदबाज हमेशा, दोनों भाई
विकेट टू विकेट गेंदबाजी करते हैं। वेळेवर देखील लक्ष ठेवावं लागेल। 8 मिनिटं झालेले आहेत फास्ट क्रिकेट खेळा। सध्या सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे। इसके बाद एक मैच और खिलाना बाकी है, इस मैच की विजेता टीम और कोलिवली स्पोर्ट्स के बीच में। राइट आर्म ओवर द स्टंप्स आ रहे हैं। ये देखिए फिर फुलर लेन की गेंद, फिर बल्ले भी नहीं आई, निशाना खता होता हुआ रनआउट का मौका था, गंवा दिया। लेग बाय लागला असता तर नक्की बाद होता, कारण फ्रेम मध्ये देखील दिसला नसता। आयुष लेग बायचा इशारा पंचांकडून। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल। धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 11। पहिल्या ओव्हरमध्ये 9, या ओव्हरमध्ये एक सिंगल एक लेग बाय, म्हणजे आतापर्यंत फक्त एकच धाव आली असं म्हणायला हरकत नाहीये। चांगली गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी अविनाश शेळकेची। गजब का शिकंजा कसा है बल्लेबाजों पर, कमाल की बॉलिंग हो रही है जेएच पोगांव ए की तरफ से। भावेश वाड़े इस वक्त शॉर्ट थर्मेन पे। ओ थोड़ा सा लेग स्टंप को छोड़ा, लेकिन वाइट। क्लोज होता लेग स्टंपच्या देखील। मागे खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स करायचा होता मागे, परंतु अगदी स्टंपच्या जवळून गेला बॉल। विकेट कीपरकडे अंपायरचा सिग्नल येतो वाईट। डीप मिड विकेट पे इस वक्त मिस्ट्री मैन त्रिमूर्ति गायकर। बहुत ही दर्शनीय ड्राइव, स्क्वायर ऑफ द विकेट खेला है। कवर के फील्डर अपने दाईं ओर आए, 1 रन। शॉट तो बहुत दिलकश था, लेकिन ताकत नहीं थी। चला 9 मिनिटं आणि 20 सेकंद झालेले आहेत, म्हणजे 10 मिनिटं ऑलमोस्ट तुम्ही घेतलेत। फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती। एक मॅच अजूनही आपल्याला कव्हर करायची। याच्यानंतर 2 ओव्हरचा खेळ ते संपतोय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 13 लॉस ऑफ 1 विकेट। सबसे बड़ी बात है कुणाल सर के 1 सिक्सर आया और 5 डॉट गेंदें आई। आप 2 ओवर में अगर 1 ओवर डॉट खेलेंगे तो स्कोर बोर्ड यही नजर आएगा। स्ट्राइक को रोटेट करते रहना रहता है, क्योंकि मुंबई की लाइफलाइन लोकल है और क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है। खेल की शुरुआत होती भी अब बंदरा मारुति टेम्पल एंड से आकाश पाटिल मोर्चे पे लगाए गए। 2 युवा गेंदबाज हैं, आकाश बगले और आकाश पाटिल। कुमार अपने जूतों की लेस सही करते हुए। कुणाल सर, आपको बताऊंगा कि जूतों की लेस पे इंग्लैंड के काउंटी क्रिकेट क्लब में अंपायर 2 हिस्सों में तकसीम हुए थे। कुछ जूते की लेस खुली थी, स्टंप किया गया। आधे अंपायर का कहना था शरीर का हिस्सा है, बैट्समैन आउट है, और आधे अंपायर का कहना था कि बैट्समैन आउट नहीं। आकाश पाटिल, कुमार गुंड अभी भी अपने उस खेल के लिए जाने जाते हैं, वो नहीं खेल पाए। वो टॉस गेंद, फिर स्क्वायर ड्राइव किया है, पीछे बैकवर्ड पॉइंट है। 1 रन बना, दूसरे की कॉल है। दोनों खिलाड़ी एक सेम, देखना है कौन से बैट्समैन आउट है। एक्झॅक्ट इथे रन देखील दिली जाईल का भिवंडीच्या नियमानुसार? वही देखने वाली बात है, रन देंगे या नहीं, क्योंकि भिवंडी तालुका क्रिकेट में दोनों को 7 स्ट्राइक। तीसरे अंपायर को रनआउट के लिए पूछा है, यस, स्ट्राइकर एंड पे। क्या कुमार गुंड से पहले नॉन स्ट्राइक के बल्लेबाज निकल पड़े थे? थर्ड अंपायर अंपायर शकील कोटी, एंट्री लेट। ये देखिए, क्या उन्होंने बल्ला उठा दिया? ओहो, क्या टेलीकास्ट है। स्ट्राइक ही नहीं मिलेगी। अंपायर का कहना है 1 ही रन, क्योंकि वो अपने क्रीज में ही थे। कुणाल पहले ही बता चुके थे बात। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट। आणि क्रीज जर सोडली असती तर नक्की रनआउट होता। मग
मग धोक्याची घंटा होती कुमार गुंडसाठी, कारण तो नॉन स्ट्रायकिंग एंड पासून धावत निघाला होता. त्याच्यामुळे जर क्रीज सोडली असती आयुषने तर मात्र हा बाद झाला असता. कुमार गुंड अखेर या बॉलवर फक्त एकच धाव मिळताना दिसेल. कुमारच्या खात्यामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 14. चला फास्ट खेळा. 13वा मिनिट सुरू झालाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचंय, लक्षात घ्या. आकाश पाटिल टेम्पल एंड से मुड़ते हुए, इस मरतबा ऊपर लगी है गेंद, फील्डर नीचे आ रहे हैं, बढ़िया रनिंग कैच, आउट हो गए बैट्समैन. आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटी ते नियतीला मान्य नव्हतं. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 20 लॉस ऑफ 2 विकेट. कमाल का शॉट खेला. आते ही प्रतीक भुईर ने स्कोर 20 रन 2 विकेट. आकाश पाटिल इस मरतबा क्रीज में पीछे जाके शॉट हम पुल किया है. काउ कॉर्नर में खिलाड़ी हैं. 1 रन. आता मिळाली स्ट्राइक फलंदाज कुमार गुंडला, परंतु 3 डॉट बॉल तोही खेळलाय. 4 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्यात. एकही मोठा फटका, बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आलेल्या नाहीयेत. दबाव चांगला बनवला ज्ञानेश्वर शेळके, अविनाश शेळके, आता आकाश पाटीलच्या या ओव्हरमध्ये एक सिक्सर आलाय. हालांकि हमेशा एक कहावत चलती रही है कि कुमार तू मार, लेकिन कुमार को आज मारने में बहुत कठिनाइयां हो रही है क्योंकि उनके खिलाफ बॉलिंग बिल्कुल प्री प्लान हो गई. उछाल दिया है. ओ माय गॉड, दूर तारामंडल में गेंद. 6 रन. अखेर कुमारचा वार झेलावा लागला. आकाश पाटीलने त्याला आकाश दाखवलं. समोर टाकलेला बॉल बरोबर वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय कुमार गुंडने. किती वेळ शांत ठेवाल त्याला. ही वादळापूर्वीची शांतता होती. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 27. हालांकि उनका स्ट्रॉन्ग जोन मिड विकेट स्क्वायर लेके उनको पाले में नहीं दे रहे थे, लेकिन उन्होंने पाले में ले लिया. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा. मिड ऑफ पे खिलाड़ी थोड़ा सा मिसफील्ड. 1 रन. अच्छी सोच थी वहां पर क्योंकि लॉन्ग ऑफ पे कोई नहीं था. और समाप्त होते हुए 3 ओवर की समाप्ति के लिए आपने सही समय लिया है. चौथा ओवर जल्दी करना है. कुल स्कोर है 28. विकेटें गिरी है 2. 28 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. एक जमेची बाजू या टीमसाठी ही आहे की स्ट्रायकिंग एंडला कुमार खेळताना दिसेल, कारण शेवटच्या बॉलवर सिंगल त्याने मिळवली. जैनुमान पोगाव ए संघाने देखील चांगला खेळ दाखवला आतापर्यंत या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच, या मॅच मधला विजेता संघ गावदेवी कोलिवलीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील हे 2 संघ. या मॅच मधला विजेता संघ गावदेवी कोलिवलीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. तो असेल आजच्या दिवसातला शेवटचा सामना.
गेंदबाजी के लिए आकाश बगले आए हैं। सामना करेंगे उनका कुमार गुंड। कुमार गुंड आखिरी ओवर में हमेशा कुमार गुंड स्पेशल रहे, खासतौर से सिटी क्रिकेट में। देखना है कि डेथ ओवर में कितने रन बनाते हैं। इसके बाद आज शाम का आखिरी मुकाबला इस मैच की विजेता टीम और कोलियोली स्पोर्ट्स के बीच में। कैप्टन को तैयार रहना है। आकाश बगले, आपको गेंदबाजी शुरुआत करना है मुंडोरा एंड से मुड़ते हुए। कुमार गुंड के लिए अपना स्टाइल है उनका। आकाश बगले, आकाश बगले कुमार गुंड को पहली गेंद बहुत तेज मारा है, लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी है, रन नहीं लिया। घ्यायला पाहिजे होती, कारण शेवटी एक एक धाव महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. परंतु शेवटी कॉन्फिडन्स दाखवलाय, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं, आत्मविश्वास. तो अति असलेला कधीतरी खराब असतो संघासाठी, परंतु आत्मविश्वास असणंही गरजेचं आहे. तो कुमारने दाखवला. आता पाहूया त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत का. आकाश बगले स्विंग कर दिया है, इस मर्तबा फिर खिलाड़ी है। आपकी बार दूसरे की कॉल है और 2 रन पुढे होते हुए. आता रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. दोन्ही खेळाडू एकाच वेळेला धावले देखील आणि त्याचा फायदा होतोय. 2 धावा मिळताना दिसत आहेत कुमार गुंडच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 30. कमाल के फील्डर है त्रिमूर्ति गायकर। चंप लगा के एक ही एक्शन में फेंका, 2 रन से स्कोर 30 रन। 4 गेंदें बची है बगले की। प्लीज दोनों टीमें सहयोग करें। चला फास्ट खेळा. 4:58 झालेत. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. देखिए वैसे भी जैकपॉट का ऐलान हुआ है, जो टीम सुपर से ऊपर चोटी पे रहेंगी उसको गोवा ट्रिप फ्री, प्लेयर ऑफ द ईयर को बाइक। ओ हो गेंद जा रही है दूर कहीं, 6 रन। और बगले से कुमार गुंड ने कहा माझी फलंदाजी बगले। कमाल का शॉट। ये है कुमार गुंड, ये उनका स्ट्रॉन्ग जोन है, ये उनका शॉपिंग सेंटर है। सिग्नेचर करके दे सकते हैं इस शॉट पे हो। जो आत्मविश्वास दाखवला होता तो आता सार्थ ठरवत असताना 2 धावा घेतल्या. पहिल्या बॉलवर धाव घेतलेली नव्हती, त्याच्यानंतर 2 धावा आणि या बॉलवर षटकार मारलाय. 8 धावा या ओव्हरमध्ये. दबाव आता आकाशवर असेल कारण षटकार आलाय. कितनी गेंदें बची है इस ओवर में? काफी समय लिया जा रहा है। 3 गेंदें बची है। आकाश बगले फिर ऑफ स्टंप के बाहर से खेला है, कारपेट ड्राइव है, सबसे अच्छे फील्डर झपटते हुए। क्या फील्डिंग है त्रिमूर्ति गायकर, मिस्ट्री मैन। चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि त्याचमुळे आता संधी नव्हती कुमारकडे सेकंड रनसाठी जाण्याची आणि त्याचमुळे एकच धाव त्याला मिळताना दिसते. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील. बॉल आता शिल्लक आहेत फक्त 2. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 37. 2 गेंदें बची है। कहीं ना कहीं 40 प्लस का जो टारगेट है इस तरह के कंडीशन में खराब भी नहीं है, लेकिन बहुत कुछ डिपेंड करता है तुषार शिल्के की बल्लेबाजी पे। वन ऑफ द की प्लेयर। आकाश बगले फिर गेंद को लपेटा है, पिकअप स्ट्रोक है, 6 रन।
खराब गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल शिल्लक होते आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतीकच्या समोर बॉल टाकला. प्रतीकने उडवला सरळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून सीमारेषा पलीकडे. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 43-43. शेवटचा बॉल शिल्लक. तीसरा सिक्सर लगाया और ये तो हवा के सामने. अगेंस्ट द ब्रिज शॉट इतने आसान नहीं होते, जबकि खाड़ी से तेज हवाएं बह रही है और तेज रन भी आ रहे. खराब गेंद, स्विंग कर दिया, पीछे खिलाड़ी है, आउट हो गया बैट्समैन. बॅटिंग टीम रिव्ह्यू बीमर साठी. थँक यू डीजे. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे बीमर साठी. थर्ड अंपायर टीव्ही अंपायर. मेरे को फोन लगाओ. कितने बजे चालू होगा? 4 बजे चालू होगा तो 2:30 पहले गाजर का इसका कद्दू का हलवा लेके आने वाला हूँ, ताकि आराम से पहले खाते हैं. स्टार्ट में तो दोनों को भागना है, वो प्रिंसमा और हारिस सब करके लो. ओपनिंग निकले, हम कमेंट्री चालू करें. तो मुझे नहीं लगता है कि वो सब करके अपने साथ आएंगे. Keep rolling, keep rolling. It's a fair delivery. तो कुल मिला के रन बने 43-44 की चुनौती है. फील्डिंग तुरंत लगाना है और कोलिवली टीम आपको भी तैयार रहना है. खेल की जब शुरुआत होगी, माइक्रोफोन को लीड करेंगे कुणाल दाते सर. धन्यवाद सिद्दीक भावे सर. 44 धावा करायच्यात 44 आणि 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानामध्ये उतरेल जय हनुमान पोगाव ए संघ. जय बजरंग भिनारच्या विरुद्ध खेळत असताना चला 5:05 झालेत. 5:25 ला सामना संपणं गरजेचं आहे, कारण शेवटचा सामना अजूनही आपल्याला कव्हर करायचा आहे, जो गावदेवी कोलिवलीच्या विरुद्ध खेळवला जाईल. 6 वाजेपर्यंत इथे उजेड असतो. काल बरोबर 6 वाजेपर्यंत आपण सामना संपवला होता. त्याच्यामुळे विनंती आहे, लगेच फास्ट खेळा, प्रॅक्टिस करू नका. बॅट्समन पाठवा, बॅटर. जय हनुमान पोगाव सलामीची जोडी पाठवा. प्रॅक्टिस थांबवा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण एक मॅच अजून कव्हर करायची आहे. ओपनिंग बॅटर. 24 बॉल 44 धावा. प्रिन्स मूवीजचं टेलिकास्ट सध्या तुम्ही पाहताय. अध्यक्ष चषक 2023 इंग्रजी वर्ष सरते शेवटी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ सध्या रंगतोय. 31 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा असेल. फायनल मॅच
कुठले संघ जातील क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल पर्यंत. तत्पूर्वी 30 तारीख हा देखील खूप महत्त्वाचा दिवस असेल या स्पर्धेचा. त्याही दिवसामध्ये 3 सामने जिंकलेले संघ, 2 सामने जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. 55 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. सुजित तात्याशेठ पाटील यांची संकल्पना. अध्यक्ष आहेत BCAचे, भिवंडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सर्व संघ एकत्र खेळताना दिसत आहेत या अध्यक्ष चषकाच्या दरम्यान. पहिल्या दिवसाचा खेळ संपला. काल चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. टीम जय महाराष्ट्र धामणगाव, त्याचबरोबर वराल देवी टाळाळी यांनी खूप चांगला खेळ दाखवला. आज गावदेवी दिवे संघ वरच्या फेरीमध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला. अष्टविनायक ठाकूरपाडा यांनी कमाल केली, परंतु खरा उलटफेर केला पोगाव ब संघाने. खारबाव टीमला त्यांनी हरवलं. जय बजरंग गोरसईने कालेरला हरवलंय. चला सामना सुरू करा. दोन्ही अंपायर. पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये महेंद्र गुळवी. पॉवर प्लेचं षटक टाकताना दिसेल तुषार शेळके. खूप महत्वाचा खेळाडू या टीमचा. तुषार शेळकेची बॅट तळपणं गरजेचं आहे पॉवर प्लेच्या दरम्यान कल्पेश पाटीलच्या बरोबरीने, कारण लक्ष आहे 44. 11ची सरासरी गाठायची प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सोपं नाहीये हे लक्ष. इथे हवा विरळ होत जाते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल, धावा कराव्या लागतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने पंच केलाय. शॉट कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन बॉल अडवलाय. गोलंदाज महेंद्रने खातं उघडले. तुषार शेळकेचं खातं उघडलंय टीम जेनुमान पोगाव एचं. जय बजरंग भिनारच्या विरुद्ध खेळत आहेत. यानंतर कोलिवली टीमचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे आहेत. 44 धावा करायचे आहेत. 44. एक धाव झाली आहे. 43ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू 43 धावा. तुषार शेळकेचं खातं उघडलंय. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश पाटील. दुसरा कल्पेशसाठी हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेट डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा अतिशय वेगाने. चित्याची चपळाई दोन्ही फलंदाजांकडे पाहायला मिळाली. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. देखिए अच्छा बैट्समैन वो है जो अपने भी रन भागता है और अपने पार्टनर के भी. अशा परिस्थितीमध्ये धावावं लागेल कारण 44 करायचे आहेत. गॅप आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. 2 धावांचा दबाव. थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा पेस जनरेट करायचा होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर इथे डिलिव्हर्ड केला. लाईन चुकली, लाईन भरकटला. वाईड बॉल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 4. लक्ष आहे 44. धावा करायचे अजूनही 40. पुढचा बॉल महेंद्र गुळवी. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय. ऑन ड्राईव्ह इथे करत असताना मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय तोपर्यंत वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ताळमेळ खूप चांगलं राहिले आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा फलकावर. अध्यक्ष चषक 2023 संध्याकाळचं सत्र, दुसरा दिवसाचा खेळ. सुजित तात्याशेठ पाटील यांची ही स्पर्धा. या स्पर्धेबरोबर संपूर्ण हंगामामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघाला गोवा ट्रिप असेल. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडू याला एक बाईक दिली जाणार आहे BCAच्या माध्यमातून. याची अनाउन्समेंट मगाशी सुजित तात्याशेठ पाटील यांनी केली आहे. बॉल हवेत आहे. फाईन लेगचा खेळाडू मागे टर्न होत असताना तोपर्यंत एक धाव मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. बॅट सुटली आहे खेळपट्टीवर. एक धाव शेवटी पूर्ण केली जाते. एका धावेने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6. देखिए जब स्वीप लगाने चाहते थे तो कहीं ना कहीं उनका जो बैलेंस था वो सही नहीं रहा. एक धाव महत्वाची या मॅच मध्ये. ते फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. ऑफस्टिकला जाऊन धडकलाय बॉल. विकेट प्राप्त केले महेंद्र गुळवीने. पहिला धक्का. आउट होणारा फलंदाज ठरलाय कल्पेश पाटील. नवीन फलंदाज भावेश वारे आलाय. पहिला धक्का दिलाय महेंद्र गुळवीने.
ये गेंद बल्ले के अंदर लगकर स्टंप्स में गिरी थी। नए बैट्समैन भावेश वारे को पिंच हिटिंग के लिए भेजा है। नावच आडनावच वारे आणि आता वारे विरळ झालेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाऱ्यासारखी बॅटिंग करावी लागेल। और देखना है कि क्या वारे अपनी टीम के निहारे लगा देंगे। आणि आज खेळावं लागेल भावेश वारेला, कारण सामना महत्वाचा आहे। पहिल्या डावामध्ये 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता ज्यावेळेला संघ उतरलाय दुसऱ्या डावामध्ये जयनुमान पोगाव ए, तर अपेक्षा आहेत पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या नाहीयेत जास्त। चला जास्त वेळ घेऊ नका भिनार टीम, कारण एक मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची आहे, लक्षात घ्या। 5:11 झालेत, 4 मिनिटं होऊन गेलेले आहेत पहिल्या षटकासाठी। चांगला फटका आहे, डीप मध्ये फिल्डर येतोय, त्याच्या समोर बॉल पडेल, अडवला जाईल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय। 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये। कुमारने कॉल केला होता कॅच साठी, 2 धावा मिळतात। षटक क्रमांक पहिले इथे संपले। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड धावा पाहायला मिळतात, एक फलंदाज बाद, 8 धावा। बहुत कसी भी गेंदबाजी की वहां पर महेंद्र गुलवी ने। 8 रन बने, बचे हुए 3 ओवर में विशाल नाइक बता रहे हैं कि यहाँ से 32 रन और चाहिए, 36 रन और चाहिए। आस्किंग रन रेट काफी बढ़ चुका है। चला चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर, 36 धावा करायच्यात अजूनही। हा पहिला हंगाम आहे अध्यक्ष चषकाचा, फर्स्ट सीझन। आज जरी आपण पाहतोय 55 टीम मध्ये खेळवला जातोय, परंतु सेकंड सीझन ज्या वेळेला या स्पर्धेचा येईल, अध्यक्ष चषकाचा येईल, ती स्पर्धा डे अँड नाईट स्वरूपामध्ये असेल आणि त्याही स्पर्धेमध्ये कोणतीच प्रवेश फी घेतली जाणार नाही अध्यक्ष चषकामध्ये। फ्री एंट्री टुर्नामेंट ती असेल, डे अँड नाईट स्पर्धा अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून सुजित तात्याशेठ पाटील यांच्या वतीने खेळवली जाईल। त्याचबरोबर या हंगामामध्ये सर्वाधिक चांगला संघ जो सर्वोत्तम कामगिरी करेल त्याला गोवा ट्रिप फ्री दिली जाईल। त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स ज्याने केलाय त्याला बाईक दिली जाणार आहे। अशा अनेक अनाउन्समेंट होतात आणि त्याचबरोबर दमनमध्ये देखील एक स्पर्धा सुजित तात्याशेठ पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहे। त्याच्यामुळे इथून भिवंडी ते चलो दमन असा प्रवास असेल अनेक ग्रामीण टीमचा। त्याच्यामुळे इथून विजन पाहिले सुजित तात्याशेठ पाटील यांनी, मगाशी ते चर्चा करत होते धमाका लावणार आपण यावर्षी फ्री एंट्री टुर्नामेंटचा, आणि तो धमाका आता सुरू झालाय अध्यक्ष चषकापासून। या स्पर्धेच्या माध्यमातून बंद्रा मारुती कालेर या क्रीडांगणावर त्यांच्याच गावापासून रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे हलकीशी अपील, परंतु त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट होते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये। याही षटकाची सुरुवात चांगली करत असताना प्रेम भोईर, अंपायरचा सिग्नल लेग बाय इथे त्यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय। एका एका धावेसाठी संघर्ष करत असताना जयनुमान पोगाव ए संघ जय बजरंग भिनारच्या विरुद्ध खेळत असताना लक्ष्य 44 आहे। 17 बॉल मध्ये 35 धावांची अजूनही आवश्यकता, 17 चेंडू 35 धावा। वेळ थोडासा कमी घ्या ही नम्र विनंती, कळकळीची विनंती, कारण याच्यानंतर अजूनही एक सामना अपेक्षित आहे। 5:14 झालेत, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज। 5:25 ला हा सामना संपणं गरजेचं आहे। बॅकफुटला जात असताना पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत काउ कॉर्नर रिजन मध्ये, एकच रन इथेही मिळेल। सिंगल डबलने खात्यामध्ये भर पडते। पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालेलं नाहीये, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा, या ओव्हरमध्ये प्रेमने धावा खर्च केल्या 2। कहीं ना कहीं पिछली गेंद रुक कर आई थी क्योंकि खेलना चाहते थे, मिड विकेट पे गेंद वाइडिश लॉन्ग ऑन पे गई। आप देखिए थोड़ा ऐसी ठंडा क्लाइमेट हुआ है और इस क्लाइमेट में हवा के साथ जाने वाले बैट्समैन तो कामयाब रहेंगे, लेकिन अगेंस्ट ब्रीज नहीं। बॅकफुटला जाऊन कट केलाय, आता गॅप मध्ये चाललाय बॉल, थर्ड मॅनला नाही रोखू शकणार, बॉल सीमा पार, येतोय चौकार। रेट 12, 15 चेंडू 30 धावा। हे समीकरण या मॅच मध्ये चौकार आलाय फलंदाज तुषार शेळकेच्या बॅट मधून। तुषारला अजूनही धावांचा तुषार इथे निर्माण करावा लागेल। धावा खूप महत्वाच्या असतील, 44 करायचे आहेत, 15 बॉल 30। तुषारच्या बॅटच्या आतमध्ये लागतोय बॉल, एक धाव कंप्लीट केली जाईल। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना दिसेल का हे पाहायचंय। तुषारने थांबवलंय,
आपला साथी खेळाडू भावेशाला सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलने 15. एकेरी दुहेरी धावा या येत राहिल्या पाहिजे या मॅच मध्ये, तरच तुम्ही मॅच पर्यंत पोहोचू शकता. अध्यक्ष चषक तुम्ही पाहताय. सुजित तात्याशेठ पाटील यांची ही स्पर्धा. फ्री एंट्री चॅम्पियन्स ट्रॉफी. कोणती प्रवेश फी न घेता 55 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. 50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये रोख व आकर्षक अध्यक्ष चषक. हा बॉल जाऊ दिलाय. अंपायरचा इशारा येतोय आमच्याकडे. वळत असताना वाईड बॉल. वाईड यॉर्करचाच प्रयत्न होता, जास्त बाहेर टाकला. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. 16 44चा पाठलाग आहे. 14 बॉल मध्ये 28 करायच्यात अजूनही. रिक्वायर रन रेट 12. 14 चेंडू 28 धावा. हा बॉल शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर येतोय. इथे मेजवानी होती या बॅटरकडे, परंतु स्वीकारता आलेली नाहीये. एकच धाव या फटक्यावर. सिंगलने 17 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. 13 चेंडू 27. 13 बॉल आणि 27 रन. थोडस फास्ट खेळा भिनार टीम, कारण 10 मिनिटं झालेले आहेत 2 ओव्हर टाकण्यासाठी तुमचे. 13 बॉल 27 रनची आवश्यकता अजूनही असेल. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप केलाय. पंचांकडे अपीलही केली आहे. तिथे बॉल अडवला जातोय गली रिजन मध्ये. एक धाव मिळेल. बॅटला लागून गेलाय. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये धावा करायच्या 26. रिक्वायर रन रेट 13. 12 चेंडू 26 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका कुमार प्लीज, थोडस फास्ट क्रिकेट खेळा. 12 चेंडू मध्ये अजूनही धावा करायच्या 26. 11 मिनिटं घेतले तुम्ही 2 ओव्हर टाकायला. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीक भोईर गोलंदाजीसाठी. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा टीम भिनार. अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. गावदेवी कोलवलीच्या विरुद्ध ती लढत होईल. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो इन ऍक्शन असेल. कुमारने जाता जाता अजून थोडासा वेळ घेतलाच आणि शेवटी कानमंत्र देऊन गेलाय आपल्या गोलंदाजाला. पाहूया त्या कानमंत्राचा किती उपयोग करतोय. कदाचित सांगितले ऑन साइडला थोडेसे जास्त क्षेत्ररक्षक मी तुला देतो. ऑन साइडला 4 सजवलेत आता. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हे ऑन साइडचं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. ऑफ साइडला कव्हर पॉइंट खाली. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. जिथे क्षेत्ररक्षक सजवलेत त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न, कारण या बाजूला हवा आता खेळतीये. या परिस्थितीमध्ये टार्गेट करावं लागेल या गोलंदाजाच्या विरुद्ध. आणि पहिलाच बॉल प्रतीकने डॉट बॉल टाकलाय तुषार शेळकेला. आता 5 बॉल खूप महत्वाचे आहेत या सामन्यामध्ये. 11 बॉलचा खेळ शेष आहे. 11 बॉल मध्ये अजूनही 26 धावा. पुन्हा एकदा दुसराही बॉल फुलर लेनचा होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. आता ओव्हर थ्रो मध्ये सेकंड रनचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा ऍड होतील. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 धावा एक्स्ट्रा मिळतील. टीमची धावसंख्या 20 धावा 44 करायच्या होत्या. 24 धावांची आवश्यकता अजूनही. 10 बॉल आणि 24 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने रंगतायत. आता हवा थोडीशी खेळतीये या साईडला खाडीपासून गावाच्या दिशेने. त्यामुळे या एंड वरून अटॅकिंग स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे फलंदाजाला. तुषार. फुलर लेनचा बॉल होता. जागाच देताना दिसत नाहीये गोलंदाज. पुन्हा एकदा 2 धावेची संधी आहे का? हो, बॉल निसटलाय. 2 धावा मिळतील तुषारला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 22 अजूनही करायचे आहेत. 9 बॉलचा खेळ शेष. 9 चेंडू 22 धावा. 5 वाजून 20 मिनिटं झालेत. फास्ट क्रिकेट खेळा. एक मॅच अजूनही आहे. 14 मिनिटं घेतलेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातले.
पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, एक धाव इथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न परत एकदा करताना दिसेल. आता दुसरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे तुषार शेळकेकडून. सलग 3 वेळेला 2-2 धावा धावलाय तुषार. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 आणि 8 बॉल मध्ये 20 पाहिजेत. आता 8 बॉल 20, या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका मारावाच लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तुषार शेळकेला, भावेश वारेला 8 चेंडू, धावा करायचे अजूनही 20. 8 बॉल 20 रन. पुढचा बॉल प्रतीक भोईरचा, फटका हवेत आहे कारण लगातार 3 वेळेला तो 2-2 धावा धावलाय. आता फक्त एकच धाव मिळवताना दिसेल. शेवटचा बॉल फेस करेल फलंदाज भावेश. 7 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 19 धावा. सात चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला भावेश वारे. आता ज्या दिशेला वारे वाहतात त्या दिशेला भावेश वारेच्या बॅटमधून फटके पाहिजेत, परंतु आता त्याला विरुद्ध दिशेला मारावं लागेल. खाडीच्या दिशेने आता त्याचा बॅटचा स्विंग असेल आणि कव्हर्सला मारला तर वाऱ्याबरोबर. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आता मात्र बरोबर उडवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. प्रॉपर टायमिंग. इथे 6 धावा मिळतील. फलंदाज भावेश वारेच्या बॅटमधून वाऱ्यासारखा
या लवकर या पोगाव संघ. दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊया.